हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 14 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. लीला थोडीशी आयडिया करून एजंटना एक कॉल करते. तिला आठवलेलं असतं की एजंटनी सांगितलं असतं तुला काहीही इमर्जन्सी आली की मला एक फोन करायचा, मी त्या लोकेशनवर लगेचच पोहोचून जाईल. आणि लीलाला ते लक्षात आल्यानंतर लीलाने थोडीशी आयडिया करून एजंटना कॉल दिला आणि तिथे विराजला वगैरे बोलवलेलं असतं. आणि तेवढ्यात त्यांना तो SMS गेलेला असतो की लीला काहीतरी अडचणीमध्ये आहे. आणि मग एजंट निघतात आणि विराजला आणि त्यांना सांगतात की इत्तिखाई मीटिंग जी आहे ना ती चांगल्या प्रकारे हँडल करा, काहीही कंप्लेंट नाही झाली पाहिजे. आणि विराजला ते ऐकून खूप जास्त राग येतो, खूप जास्त चिडलेला असतो तो. आणि मग त्याचा भाऊ त्याला विचारतो की तू चिडला आहेस ना बाबांवर. तो म्हणतो आपली मेहनत कधी करणार आहे बाबांना, एवढी मेहनत करूनही ते काहीच बोलत नाही आपल्याला, कधीही आपल्याला ओरडतच राहतात. लावतो सरस्वतीला फोन आणि तीही नाराज असते. तीही बोलत असते की मला हे खूप राग आला आहे वहिनींचा, ती अजिबात माझी बाजू घेतली नाही आहे माझी, आणि मला ना अजिबात करमत नाही आहे असं तसं बोलत असते. विराजही बोलतो की आम्ही एवढे छान काम करूनही बाबांना त्याची कदर नाही आहे, प्रत्येक वेळी ओरडतच असतात, मलाही करमत नाही आहे, आपण रात्री आल्यानंतर बोलूच. खूप त्रास देत असतो लीलाला आणि पूजाला, खूप काही काही बोलत असतो. आणि मग तिला बोलतो की हे तुला बिस्किट घे, आणि तुझा बेकरीशी तर खूप जास्त संबंध आहे ना, हा बेकरीचा प्रोडक्ट तुला घे कारण तुला खूप जास्त आवडतो ना, असं बोलतो तिला. आणि म्हणत असतो की हे तर स्टार्टर आहे, आता तुम्हाला मेन कोर्स येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. तिला फक्त ओरडत असते वाचवा 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 म्हणून, पण तिथे कुणी नसल्यामुळे कुणीच येत नसतं. लीलाला तो सत्य सांगत असतो की तुला वाटलं मी जे सांगितलं ते तू खरं मानलंस, एजंटवर तूच रागराग करत होतीस, आणि खरंच सांगू का चा आणि माझा काहीही संबंध नाही आहे, मी माझ्या मनाने सगळं काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे एजंटचा काहीही संबंध नाही आहे. आणि तू त्यांना खरं मानलंस आणि तू त्यांच्यावर संशय घेत होती आतापर्यंत एजंटवर, असं तिला बोललेलं असतो. आणि तिचे त्या टायमिंगला डोळे उघडलेले असतात. ती मनातले मनात म्हणत असते की एजे या ना लवकर, मदत करा ना आम्हाला. आणि मग त्याच टायमिंगला एजे इकडे तिकडे पळत असतात. तेवढ्यात त्यांना लीलाचा आवाज येतो आणि बरोबर त्या लोकेशनला तिथे जातात. आणि त्यांनी रॉकेल वतलेलंच असतं आणि शेवटी तो काडी पेटवणार असतो. तेवढ्यात एजे तिथे येतात, ती काडी फुकतात आणि म्हणतात की तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील मला कधीच वाटलं नव्हतं विक्रांत, तुझी वर्दी उतरली, तुझा जॉब गेला तरीही तुझा उतरला नाही आहे माज, असं का करतोय तू असं तसं. आणि मग त्यांना मारायला जातं तर तोच एजेंटना ढकलून देतो. आणि त्या दोघांची जरा थोडीशी मारामार होती. आणि तू पूजाचाही विचार केला नाहीस, पूजा प्रेग्नेंट आहे, तू कसं काय पूजासोबत असं वागू शकतोस. पण फायनली का होईना एजे तिथे आलेले असतात त्यांना वाचवण्यासाठी. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.